अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार। श्री स्वामी शक्ती या चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे। 10 जुलै 2025 वार गुरुवार या दिवशी गुरुपौर्णिमा आहे। आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी तो एक आनंदाचा क्षण असणार आहे। आता माझे सगळे स्वामी भक्त स्वामी चरित्र सारामृताच्या पारायणाला सुरुवात करणार आहेत। महिलांनो, मी काल व्हिडिओमध्ये सगळं डिटेल सांगितलं आहे की मांसाहार किंवा मासिक धर्म तो व्हिडिओ सगळा बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक सांगणार आहे की बघा, आपल्या गुरुचरित्राचं पारायण करावं असं सगळ्यांना वाटत असतं। गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नाही, कारण काही ना काही अडचणी असतात की त्याच्यामुळे आपल्या गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य होत नाही। म्हणजेच काय, नियम असतात थोडेफार की जे कटाक्षाने पाळावे लागतात। बऱ्याच वेळा असं होतं की ताई, आमची खूप इच्छा आहे गुरुचरित्र पारायण करायचे, पण आम्ही करू शकत नाही। मग अशा वेळेस काय करायचं, काय करू आम्ही? तर तुम्हाला माहीत आहे की श्री सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं तुम्ही पठण करू शकता। तुम्हाला माहीत आहे का, नोकरी प्राप्तीमध्ये खूप भरपूर लोकांना ही सेवा दिली आहे आणि त्यांना अनुभव आलेला आहे। आणि बघा, सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथ आपण एकदा जरी पठण केला तरी गुरुचरित्र पारायण करण्याचं फळ आपल्याला मिळत असतं। याचा अर्थ असा नाही की तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करायचं नाही। अर्थात गुरुचरित्र ग्रंथ त्याचा अनुभव तो खूप दिव्य ग्रंथ आहे, कारण तो एक 5वा वेद मानला गेला आहे आणि त्याचं पारायण केल्याने आपल्याला लाखो आणि करोडपटीने फळ मिळत असतं। पण अर्थात सांसारिक आयुष्यात काहीतरी अडचणी असतात, प्रेग्नन्सी असे किंवा काही काही ना काही करू शकत नाही आपण पारायण त्या कालावधीमध्ये, तर तुम्ही 20 जून ते 10 जुलैपर्यंत किंवा अगदी तुम्हाला उद्या जरी तुम्ही सुरुवात केली तरीसुद्धा तुम्ही 21 पारायण तुम्हाला करायचे आहे। 21 पारायण म्हणजे काय, दररोज हे पूर्ण ग्रंथ तुम्हाला वाचायचं आहे। तुम्हाला माहीत आहे की सप्ताह काळात जेव्हा आपण गुरुचरित्राचं पारायणाला बसतो तेव्हा आपल्याला 2-2.5 तास आरामशीर लागून जातात आणि हा संपूर्ण ग्रंथ पठण करायला तुम्हाला रोज 2 तास लागणार आहेत, म्हणजेच 1.25 ते 2 तास लागणार आहेत। अजिबात जास्त मोठा नाही आहे, पण इथे पण टोटल आहे ना 51 अध्याय आहेत आणि प्रत्येकाची ओवी आहे। तर आता हे पठण कसं करायचं, तर अर्थात सकाळी उठल्यावर तुम्हाला एक टाईम फिक्स करून घ्यायचा आहे। 2 तासात तुम्हाला संपूर्ण पारायण तुम्हाला पठण करायचं असतं। तर दररोज सुरुवातीला तुम्ही श्री दत्तात्रय स्तोत्रम यांचं पठण करायचे आणि त्याचबरोबर श्री दत्त स्तोत्रम, आपलं जे मन इकडे तिकडे भरकटत असतं ना, चंचल मन स्थिर करण्यासाठी श्री दत्त स्तोत्र याचं पठण करायचं असतं। आणि तर दररोज हे तुम्हाला संपूर्ण ग्रंथाचं पठण करायचं आहे। याचे अनुभव खूप दिव्य आहे। अगदी तुम्ही नोकरी प्राप्तीसाठी तर ही सेवा अतिशय महत्त्वाची मानली जाते। आणि ताई म्हणाल की तुम्ही आमच्या ज्या काही सांसारिक अडचणी आहेत त्याच्यासाठी तुम्ही ही सेवा आवर्जून करा। आता ही सेवा संपूर्ण करताना संपूर्ण अध्याय तुम्हाला वाचायचा आहे। एक 1.5 पानाची आहेत, वाचायला 2-2.25 तास लागतात, पण सेवा एवढी प्रभावी आहे, या सेवेचा अनुभव आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही। आता तुम्ही म्हणताय, आम्ही स्वामीचरित्र सारामृत वाचू का हे वाचू? बघा, स्वामीचरित्र सारामृत तेवढंच आहे, ज्यांना गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी हे आहे की तुम्ही 21 दिवस, आता सुरुवातीचे 7 दिवस तुम्हाला जर दररोज तुम्ही 7 दिवस पारायण केले तर तुमचे 7 पारायण होतील। तुम्ही 11 दिवस केले तर 11 दिवस पारायण करू शकता। दत्त आपल्याला 10 तारखेपर्यंत हे आपलं पारायण करायचं आहे। अगदी तुम्ही दररोज 7-7 अध्यायांचे पठण केलं किंवा 3-3 अध्यायांचं पठण केलं तरी तुमचे 7 पारायण होतील। किंवा तुमची इच्छा असेल तर दररोज मला एका लिमिटपर्यंत वाचायचं आहे। आता बघा, इथे 7 दिवसांचा सप्ताह आपण सांगितला आहे। जर तुम्ही करायला गेले तर 21 दिवस, तर अर्थात तुमचे 21 दिवसांमध्ये तुमचे 3 पारायण होतील। मग इथे सगळं सांगितलं की पहिल्या दिवशी आपल्याला किती अध्याय वाचायचे आहे, किंवा म्हणजे पहिल्या दिवशी 1 ते 7 अध्याय आहेत, नंतर 8 ते 17 आहे, नंतर 18 ते 27 आहे, 28 ते 34 आहे, 35 ते 37 आहे, 38 ते 43 आहे आणि 44 ते 51 या पद्धतीने तुम्हाला पठण करायचं आहे। 3-3 पारायण देखील तुम्ही करू शकता। तुम्ही 3 करू शकता, 7 करू शकता, 11 करू शकता, तुम्हाला जसं वाटेल तसं आपल्याला तुम्ही 21 तारखेपर्यंत या पारायणचं तुम्हाला पठण करायचं आहे। आता गुरुचरित्र ग्रंथातलं जसं नियम अटी आहेत तशीच आहेत का? आता इथे सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथामध्ये कांदा लसूण वर्ज्य नाही आहे। तुमची इच्छा असेल तर तुम्ही कांदा लसूण खाऊ शकता, पण कांदा लसूण खाल्लं नाही तर खूप चांगलं आहे, अर्थात तेवढा हा प्रभावी आहे। ब्रह्मचर्य पालन करायचं का, तर तुम्हाला सांगते, हा गुरुचरित्र ग्रंथासारखाच आहे। तर 21 दिवस तुम्हाला शक्य असेल तर तुम्हाला या ग्रंथाचं म्हणजे या नियमांचं पालन केलं तर अतिशय उत्तम। म्हणजे ब्रह्मचर्य पालन करावं लागेल का? आता कधी कधी काय होतं, तुम्हाला सांगते की ताई, आम्ही 3 दिवसात एक पारायण केलं, नंतर तुम्ही एखादा 1-2 दिवस गॅप घेतला, तर नंतर परत तुम्ही पारायणाला सुरुवात केली, तर असं करत असताना तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही ब्रह्मचर्याचं त्या 1-2 दिवसात उल्लंघन करू शकता। पण संकल्पयुक्त असेल
तर अर्थात ब्रह्मचर्याचं पालन करणं महत्त्वाचं आहे. याला बेडवर किंवा गादीवर झोपलं तरी चालतं. बाकी सेवा करताना काळं वस्त्र परिधान करायचं नाही आहे. प्रॉपर ड्रेसमध्ये दुपट्टा घालून आपण जसं गुरुचरित्राचं ग्रंथाचं पारायण वाचन करतो त्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. मांडणी वगैरे करायची गरज नाही आहे. ग्रंथ प्रत्येक वेळेस उचलून ठेवला तरी चालतो. फक्त मांसाहार कडकडीत वर्ज्य. आता तुम्ही म्हणालात की घरच्यांनी खाल्लं तर चालेल का? तर मी तुम्हाला सांगते की फक्त जर तुम्ही 21 दिवस काहीतरी संकल्प केला असेल, तर काहीतरी अडचण आहे, तुम्हाला काहीतरी त्रास आहे, काहीतरी दुःख संकट आहे, तर तुमच्या घरात अर्थात 21 दिवस नाही घरात म्हणजे घरात तुम्हाला मांसाहार करायचंच नाही आहे आणि कोणाला खाऊही द्यायचं नाही आहे जर तुम्ही संकल्पयुक्त केला असेल तर. आणि जर म्हणजे तुम्ही वैयक्तिक केला असेल म्हणजे संकल्प नसेल केला तर मग तरी पण खाऊच नका आणि घरातलं खाऊ देऊ नका. कारण सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथाचं पठण करणार असेल तर तुम्हाला मांसाहार घरात करू नका. स्वामीचरित्र सारामृताला घरात मांसाहार करून द्या, म्हणजे त्यांना खायचं आहे त्यांनी खाऊ द्या, तुम्ही सेवा करू शकता. पण सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही या ग्रंथाचं वाचन करणार आहे तेव्हा तुम्ही घरात मांसाहार करायचं नाही आहे किंवा कोणाला खाऊही द्यायचं नाही आहे. ज्यांना खरंच नोकरी संदर्भात अडचणी असेल त्यांनी 21 पारायण करा. 21 पारायणमध्ये अर्थात मासिक धर्माला ते 4-5 दिवस ठीक करू शकतात. ताई मी माझ्या भावासाठी सेवा करू शकते का? मुलासाठी सेवा करू शकते का? हो, तुम्ही तुमच्या भावासाठी सेवा करू शकता, मुलासाठी सेवा करू शकता, हरकत नाही. तुम्ही पण त्यांनी जर स्वतःसाठी सेवा केली तर अतिशय उत्तम. पण नाही त्यांना शक्य होत किंवा एखादे नास्तिकच असतात जे पालन करू शकत नाही, तुम्ही करू शकता. या ग्रंथाचा नियम कांदा लसूण वर्ज्य केला तर उत्तम, नाही केला तरी चालेल. कुठल्या पण डाळी भात मसाल्याचे पदार्थ खाऊ शकता, पालन केलं तरी चालेल, पण केलंच पाहिजे असा काही नियम नाही आहे. ब्रह्मचर्य अर्थात ते पाळावे लागेल. मांसाहार तो घरात वर्जच करावा असं मी तुम्हाला सांगेन आणि केला तर अतिशय उत्तम. जर एखाद्या घरात नाही मग तुम्ही स्वामीचरित्राचं सारामृताचं पठण करू शकता. पण नोकरी प्राप्तीसाठी ही सेवा खूप महत्त्वाची आहे. तुम्ही आवर्जून करा, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. 21 पारायणाने तुमचं काम होणारच. मी तुम्हाला काय सांगते की स्वामीचरित्र सारामृत पठण करायचं, त्याचे अनुभव दिव्य आहे, नव्याने सांगायची गरज नाही. पण नोकरी समस्या आहे किंवा ताई गुरुचरित्राचं पारायण करायचे, मला एक आपल्याला शांतता मिळते, एक सकारात्मकता मिळते. अशा वेळेस जर गुरुचरित्राचं पारायण करणे शक्य होणार नाही तर तुम्ही हे 3 पारायण 7 पारायण 11 पारायण तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचं की घोरकष्ट उद्धरम स्तोत्र 21 दिवस तुम्हाला दररोज 11 वेळा म्हणजे घोरकष्टम उद्धरम स्तोत्र 21 दिवस तुम्ही ही सेवा करून बघा. कुठल्याही संकटात असाल तर अशा वेळेस घोरष्ट स्तोत्रम एक दिव्य अनुभव आहे, एक प्रभावी अनुभव आहे. त्याचे अनुभव एकदम खतरनाक आहे. आता त्याच्यावर सेवा करत असताना अर्थात ब्रह्मचर्याचं पालन करायचे, मांसाहार वर्ज्य करायचं आहे. घोरष्टक उद्धरम स्तोत्र पठण करताना घरातल्याने मांसाहार खाल्ला तरी चालेल, तुम्ही खाऊ नका, तेवढंच तुम्हाला एक पालन करायचं आहे. आणि ब्रह्मचर्याचं पालन शक्य असेल तर आवर्जून करा, नाही शक्य होत तर त्यांनी नाही केलं तरी चालेल. पण जर संकल्पयुक्त सेवा असेल तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करावं लागेल, मांसाहार कडकडीत वर्ज्य करावं लागेल. या 2 सेवा आहेत, दत्त महाराजांच्या खूप प्रभावी आहेत. अनुभव घेऊन बघा, याचा अनुभव नक्कीच येणार. तुम्हाला ज्या काही अडचणी असतील, आता इथं नोकरी संदर्भात आहे तर तुम्ही करून बघा. आणि जे दुसरं सांगितलं आहे, जे काही असेल ते तुम्हाला जर काय कुठले आरोप असेल, प्रत्यारोप झाला आहे, कुठली केस चालू आहे तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला घोरष्ट स्तोत्राची सेवा 21 दिवसांची ती तुम्हाला करायची आहे. आणि मुलं बाळ किंवा संतान प्राप्ती ज्याला आपण म्हणतो ना, घर व्हावं, महाराजांची कृपा राहावी. आणि खरं तर तुम्हाला नेहमी सांगत राहते की जे नशिबात आहे ते महाराज देतात. आणि खरं सांगू का, जो खरा स्वामी भक्त असतो ना त्याला नव्याने सांगायची गरज नाही. जो अनुभव घेतो, जो सेवा करतो त्याला माहीत आहे की महाराज आपल्याला भरभरून देतात. प्रत्येक सेवा, कुठलीही सेवा कधी वाया जात नाही. तर या शुभ कालावधीमध्ये महाराजांचा आणि आपला दिवस आहे, आपल्याला गुरुपद घ्यायचं आहे. तर गुरूंच्या साक्षीने आपण गुरुसेवा करूया. आणि अर्थात सांसारिक माणूस आहे, आपल्या सगळ्यांची इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करू हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ भरपूर लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून तेही त्यांच्या सांसारिक अडचणी किंवा जे पण काही प्रॉब्लेम्स असतील तेही ही सेवा करून तेही पूर्ण होतील. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.